गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली आहे. कपडे 3 दिवसापासून बाहेर ठेवलेले, तेव्हा जाऊन आज असे पण नाही आणि तसे पण आहेत, थोडे थोडे वाळले आहेत. मी अर्धे कपडे अर्धे आतमध्ये ठेवलेले, अर्धे आत बाहेर, कारण की पाऊस असा आहे की कपडे प्रॉपर वाळत नाही आहेत. आणि त्यानंतर मी जेवण बनवायला लागली होती, कारण की आज मला जास्त काही खायची इच्छा नव्हती. पण बोलली चला डाळ भात खूप दिवसापासून खाल्ला नव्हता, मग त्याच्यामध्येच बीट टाकून तोही उकडून घेतला आणि डाळीला एक मस्त अशी फोडणी दिली होती. मी फोडणी आणि बीट बाजूला काढल्यानंतर मी मस्त हे सगळं एन्जॉय केलं आहे, कारण की डाळ भात म्हणजे माझ्यासाठी आय गेस कम्फर्ट फूड आहे. याच्यावरती पापड पाहिजे होता बस, पण पापड संपलेले आहेत, त्याच्यामुळे ते काही बनू शकत नाही आहे आणि मला तळायचा कंटाळा आला होता. त्यानंतर इथे मी लाडू बनवायला घेतलेले, किती दिवसापासून बनवेल करते, पण आता फायनली मी याला हातात घेतलं आहे की बनवून टाकावं. आणि आजकाल ना घरामध्ये छोट्या माशा काय बोलतात ते छोटे छोटे किडे आलेत, त्याच्यामुळे मी धूप लावली होती, त्याच्याने तरी थोडे कमी होते. म्हणून मीनवाईल हे बघा, बॅकग्राऊंड चेंज झाला की लाईट चेंज झाले की सगळं फ्रेम चेंज होते, हे सगळं मी बघत बसले कसं कुठून चांगलं दिसतंय. त्यानंतर मी लाडू बनवायला घेतले. खरं म्हणजे गूळ फोडणं हाच एक मोठा कष्टाचं काम आहे. लाडू तर इझिली वळले गेले, पण त्याच्याबरोबर ज्या मुंग्या आल्या ना, त्याला तर काही तोडच नाही. मुंग्यांना साईड करत मी फटाफट लाडू डब्यामध्ये भरले. एवढाच डब्बा लाडू झालेला आहे. मे बी अर्धा किलो होते ते शेंगदाणे, आणि त्याच्यामध्ये गूळ पण गेला असेल, तरी पण लाडू खूप टेस्टी आहेत. फक्त शेंगदाणे आणि गूळ टाकून बनलेले हे लाडू आहेत, आणि मला हे खूप म्हणजे खूप आवडतात. आणि हे खूप इझीसुद्धा आहे, इझी टू डायजेस्ट आणि इझी टू ईट. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे दरवाजे आजकाल खोलतही नाही आणि व्यवस्थित बंदसुद्धा होत नाही. खूप स्ट्रगल केल्यानंतर दरवाजा बंद केला, छत्री घेतली आणि मी निघाली पहिले हिचं होमवर्क कंप्लीट करायला. हे जेव्हा ती 5 लिहित होती ना, माझ्या जीवाला शांती भेटली, कारण की होमवर्क कंप्लीट झालं होतं. त्यानंतर पाऊस पडायला लागलेलं. मार्केटला जाताना इथे ही अरबी घेत होती, तिला ती पटली रे, मग बटाट्यांवर गेली. नंतर तिला चांगली अरबी भेटली म्हणून तिने ती अरबी घेतली. मीनवाईल सुप्रियाला जिलेबी घ्यायची होती, म्हणून ते थोडंफार आम्ही एन्जॉय केलं. मला ही पावडर घ्यायची होती वेखंडाची, ती घेतली. आणि आमचे पाय इतके घाण झाले होते, चिखल एवढा बेकार होता ना की बिलकुल इच्छा नव्हती. ही मला दाखवत होती, हिला मच्छर चावला होता तो. त्यानंतर तिला काय शौक आला काय माहिती, तिला फोटो काढायचा होता, त्याच्यासाठी ती केस बांधत होती की केस नीट करून दे माझ्यावर फोटो काढायला. मीनवाईल भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. रात्री मी हे सुद्धा करत बसले. तुम्हाला काय वाटतं, हे चांगलं